नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब दर्ग्याच्या उरूस तारखेत कोणताही बदल नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये. दर्गा खादिम जमातचे आवाहन. मिरज येथील संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांच्या दर्ग्याचा वार्षिक उरूस दिनांक 14 जानेवारी 2026 पासून नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार असून उर्साच्या तारखेत कोणताही बदल नाही अशी माहिती दर्गा खादिम जमातकडून देण्यात आली आहे. उर्साच्या पार्श्वभूमीवर काही अफवा पसरवल्या जात असून भाविकांनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचारांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन दर्गा खादिम जमातचे असगर शरीक मसलत यांनी केले आहे. उर्साचे कार्यक्रम पुढील प्रमाणे होणार आहेत. 13 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता गंधरात्र, 14 जानेवारी रोजी पहाटे चर्मकार समाजाचा मानाचा गलेप, तसेच रात्री दर्गा खादिम जमात यांच्यातर्फे कव्वालीचा कार्यक्रम. 15 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता शासनाचा गलेप, गंधलेप, विधी व महाप्रसाद वाटप होणार आहे. तसेच उस्ताद अब्दुल करीम खान साहेब यांच्या शिष्यांचे ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखालील संगीत वादन हा विशेष कार्यक्रमही पार पडणार आहे. हे सर्व कार्यक्रम नियोजित वेळेनुसारच होतील. कार्यक्रमामध्ये कोणताही बदल नाही असे स्पष्ट करण्यात आलं आहे. यावेळी दर्ग्याचे मुतवल्ली शरीक मसलत, मुश्रीफ तसेच दर्गा खादिम जमातचे प्रमुख पुजारी उपस्थित होते. या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे मिरज संपादक नजीर शेख यांनी. नमस्कार, मी असगर शरीक मसलत, हजरत ख्वाजा शमना मीरा दर्गा खादिम पुजारी या ठिकाणी जनतेच्या माहितीसाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. हजरत ख्वाजा शमना मीरा साहेबांचा 651 उरूस हा 13 तारखेपासून चालू होणार आहे आणि उरुसाचा मुख्य दिवस जो आहे ते 14 जानेवारी आहे आणि 15 तारखेला गंधलेपचा कार्यक्रम होणार आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी उरूस जी आहे आमच्या उर्दू तारखेप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. काही लोकांची गैरसमज झालेली आहे की या ठिकाणी निवडणुका चालू आहेत किंवा आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे उरूस पुढे ढकलला का अशी जी चर्चा चालू आहे ते साफ खोटी आहेत. वास्तविक उरूसचे जे कार्यक्रम आहेत 13 तारखेला संदलचे मटके म्हणजे गंधरात, 14 तारखेला सकाळी मानाचा गलेप अर्पण करून या ठिकाणी उरुसाला सुरुवात होणार आहे आणि उरुसाचा मुख्य दिवस हा 14 जानेवारीच आहे आणि 15 तारखेला सकाळी 9 वाजता गंधलेपचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाचा गलेपसुद्धा या ठिकाणी अर्पण करण्यात येणार आहे. 15 तारखेला 4 वाजता दर्गा पटांगणामध्ये कुस्त्यांचं मैदान होणार असून 15 तारखे रात्रीपासून अब्दुल करीम खान साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रम जो आहे 15, 16 आणि 17 असे 3 दिवस साजरा करण्यात येणार आहे. उरुसामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नसून फक्त या उरुसामध्ये जे लागणारे दुकानं आहेत, खेळणी पाळणी हे जे दुकानं आहेत ते दुकानं जी आहेत 16 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर 16 तारखेला रात्रीपासून दुकानं लागायला चालू होणार असून 17 तारखेपासून या ठिकाणी दुकानंसुद्धा लागणार आहेत. तरी भाविकांनी या उरुसाच्या कार्यक्रमाची सर्व माहिती व नोंद घ्यावी अशी मी दर्गा खादिम जमाततर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.